Good morning. In integration, we will see some more problems on integration by substitution 3.2. 3.2a. Next question. Integral 2 sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x into dx. 2 sin x plus upon 3 cos square x plus 4 sin square x is equal to 2 sin x cos x upon 3 into cos square x 1 minus sin square x येतो plus 4 sin square x into dx. Cos square x first fundamental identity ने 1 minus sin square x लिहिला is equal to 2 sin x cos x upon 3 minus 3 sin square x plus 4 sin square x ब्रॅकेट सॉल्व करून घेतलं इंटिग्रल 2 sin x cos x upon 3 4 sin square x minus 3 sin square x dx. आता put 3 plus sin square x is equal to t. Differentiating 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस sin square x sin x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 sin x येईल into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to t चा डेरिव्हेटिव्ह dt by 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x into dx is equal to dt. मग इंटिग्रल होईल 2 sin x cos x dx हा dt आला आणि खालचं t घेतलंय 1 upon t चे इंटिग्रल येईल log t plus c. log of t ची किंमत टाकून दिली 3 plus sin square x plus c where c is constant of integral. See integral 2 sin x cos x upon 3 cos square x plus 4 sin square x dx. 3 cos square x फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीने 1 minus sin square x लिहिला. पुढच्या स्टेपला हे सॉल्व्ह करून घेतलं 3 minus 3 sin square x plus 4 sin square x. पुढच्या स्टेपला 3 4 sin square x minus 3 sin square x sin square x. डिनॉमिनेटर t पुट अप केला 3 plus sin square x is equal to t. डिफरेंशिएटिंग 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस sin square x चा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी sin x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to dt by dx. 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x into dx is equal to dt. इंटिग्रल dt अपॉन हे वरचं dt आलं खालचं t म्हणजे log t plus c म्हणजे log of 3 plus sin square x plus c.
इंटिग्रल 1/√x plus √x cube dx is equal to integral 1/√x plus x root x dx. वन अपॉन रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स क्यूब. मग रूट ऑफ एक्स क्यूब हा असा होईल रूट ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे इंटिग्रल 1/√x प्लस एक्स स्क्वेअरचं रूट एक्स येईल dx इज इक्वल टू इंटिग्रल 1/√x कॉमन घेतला 1 प्लस एक्स dx. Put root x is equal to t. Differentiating with respect to x, we get root x t घेतला root x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 root x is equal to dt by dx. Therefore 1/√x into dx is equal to 2 dt. हा दोन इकडे घेतला हा इकडे घेतला. मग आता रूट एक्स जर टी घेतला तर x इज इक्वल टू टी स्क्वेअर होईल. Therefore इंटिग्रल बिकम्स 1/√x dx हा 2 dt आला अपॉन 1 प्लस एक्स हा टी स्क्वेअर आहे 2 इंटू 1/t स्क्वेअर प्लस 1 टॅन इनवर्स टी येईल आणि टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह तो येतो प्लस सी म्हणजे 2 टॅन इनवर्स एक्स ची किंमत टी ची किंमत रूट एक्स प्लस सी. सी अगेन इंटिग्रल 1/√x प्लस रूट ऑफ एक्स क्यूब. मग 1/√x प्लस रूट ऑफ एक्स क्यूब स्प्लिट अप केला एक्स स्क्वेअर इंटू एक्स 1/√x प्लस एक्स स्क्वेअरचं रूट येईल एक्स प्लस रूट एक्स इंटिग्रल 1/√x कॉमन घेतला इथं राहिला 1 प्लस एक्स. आता रूट एक्स इज इक्वल टू टी म्हणजे एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x इज इक्वल टू dt बाय dx. मग 1/√x इंटू dx हा 2 इकडे घेतला 2 dt. इंटिग्रल बिकम्स 1/√x dx हा 2 dt आला 1/1 प्लस एक्स हा टी स्क्वेअर येईल. मग 2 बाहेर घेतला 1/1 प्लस टी स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर प्लस 1 हा टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचं इंटिग्रल टॅन इनवर्स टी येईल. मग 2 टॅन इनवर्स टी ची किंमत टाकून दिली रूट एक्स प्लस सी. तर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. पुढे इंटिग्रल 10 raised to x plus x raised to 10 dx वरती आहे 10x raised to 9 plus 10 raised to x log 10 dx.
थोडं ऑब्झर्वेशन केलं, डिनॉमिनेटर टी पुटअप करा, पुट 10 raised to x plus x raised to 10 is equal to t. 10 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 10 raised to x log 10 plus x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10x raised to 9. इथे a raised to x चा फॉर्म्युला a raised to x log a म्हणजे 10 raised to x log 10. इथे x raised to n चा फॉर्म्युला nx raised to n minus 1 म्हणजे 10x raised to differentiating 10x raised to 9 is equal to dt by dx. मग 10 raised to x log 10 plus 10x raised to 9 into dx is equal to dt. Integral becomes वरचं dt upon खालचं t log t plus c that will be equal to log of t ची किंमत टाकून द्या 10 raised to x plus x raised to plus c where c is constant of integral. पहा परत एकदा, डिनॉमिनेटर टी पुटअप करा, वरचं dt येतं 10 raised to x plus x raised to 10 10 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 10 raised to x log 10 plus x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह 10x raised to 9 म्हणजे nx raised to n minus 1 t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx 10 raised to x log 10 plus 10 raised to x 10x raised to 9 dx is equal to dt. Integral becomes हे जे वरचं आहे ते dt आले, खालचं t आहे, मग dt अपॉन t log t plus c म्हणजे log of 10 raised to x plus x raised to 10 plus c where c is constant of integral. पुढे x raised to n minus 1 upon root of 1 plus 4x raised to n. रूट कालची क्वांटिटी टी पुटअप करा, पुट 1 plus 4x raised to n is equal to t. Differentiating 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 plus 4 x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n x raised to n minus 1 is equal to dt by x raised to n minus 1 into dx is equal to dt upon 4n. पहा हे टी पुटअप केलं, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 4 तासात x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n x raised to n minus 1 t चा डेरिव्हेटिव्ह dt by 4n इकडे डिवाइड घेतला, dx इकडे घेतला, x raised to n minus 1 dx is equal to dt upon 4n. Integral becomes वरचं येईल dt upon 4n upon root t मग 1 upon 4n into 1 upon root t चं इंटिग्रल येतं 2 root t plus c is equal to 2 1 जार 2 2 जार 1 upon 2n root t ची किंमत टाकून द्या 1 plus 4x raised to n plus c where c is constant of integral. हे आपण टी पुटअप करतोय x raised to n minus 1 dx dt upon 4n आलं, मग वरचं आलं dt upon 4n, खालचं रूट t 1 upon 4n कॉन्स्टंट 1 upon root t चं इंटिग्रल 2 root t 2 1 जार 2 2 जार 1 upon 2n root t ची किंमत टाकून द्या 1 plus 4x raised to n plus c where c is constant of integral. Integral 2x plus 1 root of x plus 2 dx. आता इथे डिनॉमिनेटर नाहीये, न्यूमरेटर मध्ये दोन्ही क्वांटिटीज आहेत. सबस्टिट्यूशन काय करायचं बा, पुट
जे कॉम्प्लिकेटेड पार्ट मध्ये ते पुटअप करा. h प्लस 2 इज इक्वल टू t. Therefore x is equal to t minus 2. x plus 2 is equal to t घेतला, मग x is equal to t minus 2. Differentiating x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to dt by dx. हा इकडे घेतला dx is equal to dt. आता इंटिग्रल काय होईल? 2 इंटू x ची किंमत टाकून द्या t मायनस 2 प्लस 1 आणि हे आलं रूट टी, dx आला dt. इंटिग्रल 2t मायनस 4 प्लस 1 इंटू रूट टी dt इज इक्वल टू इंटिग्रल 2t मायनस 3 मायनस 4 प्लस 1 रूट टी म्हणजे t रेस टू 1 बाय 2 dt. गुणाकार करून घ्या. इंटिग्रल 2t ने याला गुणलं 2 t रेस टू 3 बाय 2 2 t रेस टू 3 बाय 2 मायनस 3 t रेस टू 1 बाय 2 dt इज इक्वल टू 2 t रेस टू 3 बाय 2 चा इंटिग्रल t रेस टू 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 मायनस 3 t रेस टू 1 बाय 2 चा इंटिग्रल t रेस टू 3 बाय 2 अपॉन 3 बाय 2 प्लस c. हा 2 वरती गेला 2 2 जार 4 अपॉन 5 t रेस टू 5 बाय 2 3 3 कॅन्सल झाला मायनस 2 t रेस टू 3 बाय 2 प्लस c. दॅट विल बी इक्वल टू 4 बाय 5 t ची किंमत टाकून द्या x प्लस 2 रेस टू 5 बाय 2 मायनस 2 x plus 2 raised to 3 by 2 plus c, where c is constant of integral. See again, integral 2x plus 1 root of x plus 2. यातला कॉम्प्लिकेटेड पार्ट t पुट अप करा. कॉम्प्लिकेटेड पार्ट हा आहे x plus 2 रूट मध्ये म्हणून x plus 2 is equal to t म्हणजे x is equal to t minus 2. Differentiating x चा डेरिव्हेटिव्ह 1 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. मग dx is equal to dt इंटिग्रल 2 x ची किंमत t minus 2 plus 1 रूट ऑफ x plus 2 हा t आहे. इंटिग्रल 2t minus 4 plus 1 रूट t 2t minus 4 plus 1 minus 3 रूट t म्हणजे t raised to 1 by 2. इंटिग्रल 2t इंटू t रेस टू 1 बाय 3 1 बाय 2 म्हणजे t रेस टू 3 बाय 2 मायनस 3 t रेस टू 1 बाय 2 dt. 2 तासास t रेस टू 3 बाय 2 चा इंटिग्रल t रेस टू 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 मायनस 3 तासास t रेस टू 1 बाय 2 चा इंटिग्रल t रेस टू 3 बाय 2 अपॉन 3 बाय 2 x रेस टू n चा इंटिग्रल x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. 3 3 कॅन्सल झाला इथे हा 2 वरती आला 2 2 जार 4 अपॉन 5 t रेस टू 5 बाय 2 ते 3 3 कॅन्सल झाला 2 वरती आला 2 t रेस टू 3 बाय 2 प्लस c 4 बाय 5 x ची t ची किंमत टाकून द्या x प्लस 2 रेस टू 5 बाय 2 मायनस 2 x प्लस 2 रेस टू 3 बाय 2 प्लस c where c is constant of integral. पुढचा क्वेश्चन इंटिग्रल x रेस टू 5 रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. कॉम्प्लिकेटेड पार्ट न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म नाहीये इथला कॉम्प्लिकेटेड पार्ट टी पुटअप करायचा आहे पण त्याच्या अगोदर x रेस टू 5 हा x इंटू x रेस टू 4 लिहिल a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. Put a square plus x square is equal to t. Differentiating a square चा डेरिव्हेटिव्ह 0 plus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x is equal to dt by dx. Therefore x dx is equal to dt upon 2.
x dx is equal to dt upon 2. इंटिग्रल बिकम्स, याच्यावर एक्स स्क्वेअर ची किंमत काय येते बघा, टी मायनस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ची किंमत टी मायनस ए स्क्वेअर. मग आता इथे पहा एक्स रेस टू 4 हा एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे टी मायनस ए स्क्वेअरचा स्क्वेअर, किंवा हे लिहिताना एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर असं लिहूया. मग एक्स स्क्वेअर टी मायनस ए स्क्वेअर आला त्याचा स्क्वेअर रूट ऑफ टी इंटू एक्स डी एक्स हा डी टी अपॉन 2 आला. इंटिग्रल 1/2 बाहेर घेतला, याचा स्क्वेअर करा, टी स्क्वेअर मायनस दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट मायनस 2a स्क्वेअर टी, टी स्क्वेअर दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट मायनस 2a स्क्वेअर टी आणि प्लस a रेस टू 4 इंटू रूट टी dt. That will be equal to 1/2 integral t raised to 2 into root t. Root t म्हणजे t raised to 1/2. हे सॉल्व करून घेतलं, t स्क्वेअर इंटू t raised to 1/2 t raised to 5/2 येईल मायनस 2a स्क्वेअर t raised to 3/2 येईल प्लस a raised to 4 t raised to 1/2 dt. आता 1/2 इंटिग्रल मध्ये t रेस टू 7/2 अपॉन 7/2 x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 मायनस 2a स्क्वेअर t रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस a रेस टू 4 t रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस c वेअर c इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. या दोन ने उरलं तर कालचं 2 प्रत्येक ठिकाणी कॅन्सल होतो. मग इथं राहतो 1/7 t रेस टू 7/2 मायनस हा 2 कॅन्सल झाला मायनस 2a स्क्वेअर अपॉन 5 t रेस टू 5/2 हा 2 कॅन्सल झाला a रेस टू 4 अपॉन 3 t रेस टू 3/2 प्लस c. आणि पुढच्या स्टेपला t ची व्हॅल्यू टाकून द्या. t ची व्हॅल्यू म्हणजे a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू ब्रॅकेट येतील. हे अगेन याच्यामध्ये एक्स रेस टू 5 लिहिला, एक्स इंटू एक्स रेस टू 4 तो एक्स रेस टू 4 एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर होईल रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. पुट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू dt बाय dx. मग हा इकडे घेतला x dx इज इक्वल टू dt अपॉन 2. x dx हा dt अपॉन 2 आला. एक्स स्क्वेअर हा t मायनस ए स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट मध्ये हा t घेतलाय. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ने हे एक्सपांड केलं, पहिल्याचा वर्ग t चा स्क्वेअर t स्क्वेअर दोन्हीचा गुणाकार त्याची दुप्पट मायनस 2a स्क्वेअर t आणि याचा स्क्वेअर प्लस a रेस टू 4 रूट t म्हणजे t रेस टू 1/2 dt. 1/2 t स्क्वेअर इंटू t रेस टू 1/2 घातांकाची बेरीज होईल 2 प्लस 1/2 5/2 मायनस 2a स्क्वेअर t इंटू t रेस टू 1/2 1 प्लस 1/2 3/2 येईल प्लस a रेस टू 4 t रेस टू 1/2 1/2 तसंच बाहेर लिहिला. x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे t रेस टू 5/2 प्लस 1 7/2 अपॉन 7/2 मायनस 2a स्क्वेअर t रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस a रेस टू 4 t रेस टू 3/2 अपॉन 3/2. 2 कॅन्सल झाला प्रत्येक ठिकाणी 1/7 t रेस टू 7/2 मायनस 2a स्क्वेअर अपॉन 5 t रेस टू 5/2 प्लस a रेस टू 4 अपॉन हा 2 कॅन्सल झाला a रेस टू 4 अपॉन 3 t रेस टू 3/2 म्हणजे 1/7 x स्क्वेअर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 7/2 मायनस 2a स्क्वेअर अपॉन 5 a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 5/2 प्लस a रेस टू 4 अपॉन 3 a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2 प्लस c where c is constant of integral.